ओम साम. ओम साईराम. काका तुम्ही किती वर्षापासून येतात पालखीच्या? चौथं वर्ष आहे. तर तुमचा तो अनुभव थोडा सांगा लोकांना. माझा गेल्या वर्षी बाबांनी मला रिटर्न पाठवलं कुठून? कसाऱ्यावरूनच. तर तब्येत बिघडला आहे. तब्येत बिघडली होती हां. कारणामुळे बाबांनी मला रिटर्न पाठवलं जीवनात. दर गुरुवारी मी दिवा लावतो बाबांच्या आणि बाबांना रोज सांगतो बाबा यावर्षी तरी दर्शन दे मला. हो हो. पण करत बाबांनी मला येत आहेत मला अत्यक्ष खुशीचे अश्रू येत होते डोळ्यातनं. पण बाबांनी यावर्षी दिलं दर्शन मला. हो. तुम्हाला काय त्रास घाटामध्ये? काय नाही यावर्षी मला काही त्रास झाले दोन्ही घाट कसारा घाट आणि सिन्नर घाट घाटात पण नाही आणि कसारा घाटात पण काय नाही. त्रास नाही झाला? मंडळाकडून काय त्रास वगैरे होते नाही? मंडळाकडून पण काय त्रास नाही. मंडळाकडनं भरपूर होते. गेल्या वर्षी मंडळाने मला कसाराच्या घाटात बाजारमध्ये दवाखान्यात नेलेलं. हो हो. सगळं औषध पाणी सगळं इंजेक्शन बी दिलेलं लिहून मंडळाने. मंडळाकडून सगळं चांगलं काम होतंय. नाश्ता पाणी जेवण वगैरे सगळं चांगलं होतं. नाश्ता पाणी सगळं होतं. फक्त गेल्या वर्षी बाबांनी मला दर्शन दिलं. पण यावर्षी मी लय खुश झालो. बाबांनी डोळ्यात खुशीचे अश्रू येतात. ते लोकांना दोन शब्द सांगा. काय तुम्हाला कोणाला काय त्रास होत असेल तर तुम्ही पालखीमध्ये येऊ शकता. नाही मी आता दरवर्षी येत जाईल हां. पालखीला. बस हीच माझी ठीक आहे, अपेक्षा आहे. आणि माझ्या घरच्यांच्या बरोबर बाबांवर ध्यान राहू दे. हे बाबाचं तुम्ही हे करा ठेवा मनात बाबाचा विश्वास ठेवा. सगळे ठीक होऊन जाणार आहे. काय तुम्हाला काय हे होणार नाही. हे खराब नाही होणार आहे. हो हो. मी माझा पण पहिला वर्ष आहे. पहिल्यांदा आलो मी. तर मला पण काही वाटत नाही आता काय असं त्रास वगैरे काय होत नाही काय नाही. मी धावत येतो पण ते मागे डीजेच्या मागे धावत पण येतो मी सकाळी. असं काय वाटत नाही मला. पण यावर्षी मी खूप खुश झालो. बाबांनी मला दर्शन दिलं. ओके ओके ओके. बस हीच अपेक्षा आहे. आणि माझ्या घरच्यांवर पण बाबांचा आशीर्वाद राहू दे. चालेल चालेल. बोला ओम साईराम. साई बाबा की जय. हा बघू शकतो बाबांनी काय काय बोललेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटलं तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओम साईराम.